आज तुम्ही भाकर आणि चटणी घेऊन या ठिकाणी सगळं तुमच्या उपस्थित राहिला आहात आणि अशी वेळ जर आमच्या महाराष्ट्राचा जर पुन्हा अंगणवाडी सेविका मग इलेक्शनमध्ये तुमच्याकडून कामं करून घेतात, पण जेव्हा तुम्हाला त्यांची मानधन सरकारची गरज असते तेव्हा हे खोक्यांचं सरकार तुमच्यासोबत उभं राहत नाही आणि खास करून महिलांच्या विरोधात बोलणारं हे सरकार आहे. त्या सरकारवर 100% आम्ही सगळ्या इंडिया आघाडीच्या महिला आमदार आम्ही ह्यावेळेस, पण ते काय एवढं निगडकट आहे की ते काही ऐकायला तयार नाही आहेत. त्यांना फक्त एका माणसाला पैसे कमी कमवणं त्याच्यामध्ये त्यांचं पडलं आहे आणि या अंगणवाडी सेविका त्या सरकारच्या जेमतेम कुठेतरी एका महिलेला मंत्रिपद मिळालं त्या पण त्या ठिकाणी निष्क्रिय ठरतात आणि त्या गोष्टीचा निषेध करते. पण अंगणवाडी सेविकांसोबत काँग्रेस पक्ष हा ठाम म्हणून आधुनिक अधिवेशने त्याच्या आधी तुमच्यासाठी मानधन असेल किंवा पुढे जाऊन कायमस्वरूपी अंगणवाडी सेविकांना शासन नोकरी मिळावी यासाठी पण आम्ही त्या ठिकाणी मागणी करत आहोत. तुम्ही काळजी करू नका, आम्ही ठामपणे प्रत्येक ताईच्या, प्रत्येक नात्याच्या, प्रत्येक सेविकेच्या, प्रत्येक मदतनीसाच्या सोबत आहोत हे वचन या ठिकाणी देते. पण आपल्याला सगळ्यांना संकल्प करायचा आहे की जोपर्यंत हे जे जोपर्यंत आपण त्यांना मजबूर करत नाही त्यांच्या खुर्च्या खाली करण्यासाठी तोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाही आहेत. आणि म्हणून आंदोलन एक गोष्ट झाली, पण तेव्हा दुसरा लोकशाही हलवून ठेवण्याचा मतदानाचा अधिकार होईल तेव्हा आपण वचन घ्यायला पाहिजे की ह्यांना आपण कर्कटक रस्त्यावर त्यांची जागा दाखवली पाहिजे. एवढीच मला माहिती आहे. मी आधीपासून तुमच्या सोबत आहे, श्रीरमणी गायकवाडजींच्या सोबत, तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे, पण अजून आपला लढा तीव्र झाला पाहिजे. अजून थोडे आपण कष्ट घेऊन आम्ही सगळे सोबत आहोत एवढंच या ठिकाणी सांगते. आणि तुम्हाला जो त्रास होतो ते सरकार का कधी माफी मागायला येणार नाही आहे, पण कदाचित आम्हीच कुठेतरी कमी पडलो का काय असं मला तुमच्याकडे बघून वाटतं. पण आपण जे पैसे आहेत ते आपण तुम्हाला मिळवून देणारच एवढंच. सांगितलेलं आज ताई संपत 19वा दिवस. रोज आम्ही वेगळ्या पद्धतीचा अभिनव करून घेतो. आज चर्चेबाट दाखवला नाही तर हे वास्तव आहे.